मेरे बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर पूजा आता उचलायला घेत आहे. पाणी बी आहे, पाणी बी चालू आहे. पाणी स्लो आहे खूप. त्यावर आपल्या पूजा उचलून घेते. नाश्त्याला बघा हिनं पाव केला आहे. आज घरीच राहिली आहे, पाय दुखत होती म्हणून. चला बघूया आपण आता. बघा अजून पाणी नाही आलेलं आहे. आज पाणीच नाही आहे ना. कामं राहिले ती करायची. चून भात घातला, मी पूजा करून घेतली, देवाची गाणी लावलेली. चला आता उरकते, पसारा बी काढायचं. पहिलं तर भांडी घासून घेते. आज उशीर झाला होता थोडी. चला उरकूया. बघा मी मालवानीवर बसली आहे. दीदी अजून आली नाही, 2 वाजले. ती जेवण बघा सगळं भरून ठेवलं आहे. ते त्यातली फुलं बी भरून टाकली सगळी. 3 आहे ह्यातलीच भर सगळे. तर चला बघू, वाट बघूया का नाही आली. मी त्याला बघतेच. आज हुशार झाला आहे. 2:20 झाले अजून आली नाही. तर आली आहे, तर पाणी भरायला बसली आहे. जेवली नाही अजून, 3:12 झाले. ती नाही फ्रेश झाली काय नाही बघा. ती आता शाळेतनं आली 2:30 वाजता. तर म्हणलं जेवून घे बाई, खाल्लं नव्हतं सकाळपासून काय. तिथं ती लावलंय ना, त्याने उजेड पडत नाही, सगळा अंधार पडतो दारातून. हो का चाय बनवायला दे चिवून. झालं, एकच राहिलं आता म्हणजे बनवायचं. चला मस्त म्हणा. बोल परत एकदा. बोल ना माझ्यासाठी. तर बघा बोर्ड तिकडं लावला आहे. कारण इकडं ना हे काढायचं म्हणलं ना, मिक्सर करायचं म्हणलं की नाही आहे जागा. त्यामुळे हे बोर्ड काढला आणि दुसरा लावला मस्तपैकी. ह्या बिनकामाच्या वायऱ्यात हिंडते. धुंदळ का दिसतंय मला काय कळत नाही. बंद कर तिथं जाऊ नको काय करायला. बघा ही जी चालली आता तारक मंत्र बोलायचं. बाहेर दिवा लावलाय, लाईट नाही लावलेली. हे बालाने ना वेगळंच हे होत आहे, प्रकाश पडतोय. तर चला आता मी भात लावते. आणि बघा इकडे फिटिंग केलं आहे बघा. तर मी भात लावते. झाड तरी मारलं का नाही, कसं बी ठेवतात पोरी घर. भात लावून जाते भाजीला. हा दिदे आणली आहे आणि मी तिची भाजी तर कालवण टाकते. भात शिजला असेल जा ना. मग मी अडवले का नको. चला खालून टाक. तर चार्जिंगला लावते मोबाईल. पसारा बाबाच आहे, तसाच ठेवला आहे. पहिले भाकरी करून घेते. मी रोडला आहे, एक जणाच्या घरी चालली आहे. कारण की उद्या वेल्लम्माचा उपवास पण एका विचारायचा, त्यासाठी त्यांच्या घरी चालली. तर ह्या मी रोडला भाजीला येते तिथे. बघा आमच्या इथं कशा गल्ल्या इथं. छोट्या गल्ल्या इथं. तर इथनं जवळ आहे मला, पण मी वर रोडवरून आली आहे त्यांच्या घरी जायला. तर बघा काय त्या भेटल्या नाही. की त्यांचा नंबर घेतला, त्या कार्यक्रमाला गेली ती. त्यांना फोन करून विचारून की उद्या उपवास धरायचा की नाही. असा बी पौर्णिमेचा उपवास असतोच माझा. जावं आता घरी. तेव्हा आता दुसऱ्या गल्लीला चालली, रोडवरून नाही चालली. म्हटलं बघू इकडं कुत्री बी असते ती ना, त्यामुळे इकडे वाटत नाही. इथनं डायरेक्ट आता बाहेर निघतोय आपण. छोट्या छोट्या गल्ल्या आहेत बघा कशा.
त्याला जाऊन भेळ घेऊया आता पहिले भैया. तर बघा इथं आमचं स्टेशन आहे, इथं भेळवाली ही बसते ती. चला आता घरी जाऊया आपण. भेळ घेतली बघा. इकडे काय टेन्शन नाही आम्हाला, तो वॉशरूमचं टेन्शन आहे. वॉशरूमला आम्हाला बाहेर जायला लागतं, नाही तर इथं सगळं व्यवस्थित आहे आम्हाला. काय रोडलाच टेन्शन आहे. तर 5 मिनिट झाले 1 सेकंडमध्ये. कशाने भाजी आहे पण वरून स्वस्त इथं इकडं सगळं, त्यामुळे इथनं ह्या एरिया सोडून आम्हाला जावं वाटत नाही बघा. म्हणून टेन्शन नाही मुलांचं बी, कारण लहानाची मोठी इथं झाली त्यामुळं कोणाची हिंमत नाही पोरींना काय बोलायची. मग बघते मी बरोबर काय बघा आता इकडं घरी. नुसता उजडलं आणि गरम व्हायला लागले. जाऊ ग दार उघड ग. तर बघा बल्ब लावलाय दारात, किती उजड पडतोय. नको वाटतं एवढा उजेड. असं की दार उघड थोडं. ये लगता है कि उन्हें देखने वाला इस धरती पर शायद कोई नहीं बचा, पर ये तय है कि या सर्वांनी जेवण. पंचतत्व. तर बघा सगळी झोपली, आता मी जागी आहे. आता मी बी झोपते. गुड नाईट सर्वांना. व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा.